यारे यारे लहान थोर म्हणत सर्वजण वाऱ्यांमध्ये सहभागी होत असतात। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज बेलवाडी या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या सोहळ्यामध्ये काही तृतीयपंथी बांधव सहभागी झालेले आहेत। आपल्याबरोबर डॉक्टर दीपा आहेत, आपण बातचीत करत। डॉक्टर, तुम्ही वारीमध्ये सहभागी झालात, काय सांगणार? खूप छान वाटतं। मी किन्नराकडचे महामंडळाची वरती डॉक्टर दीपाताई नंदगिरी। वारीमध्ये आता हे दुसरा वर्ष चालू आहे आमचं। खूप छान वाटतं वारीमध्ये, हा अनुभव कुठंच भेटणार नाही। आणि या ह्याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कोण कोणाला विचारत नाही, हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, सगळ्यांना मान देतात। खूप छान वाटतं। किती लोक तुमचे सगळे सहभागी झाले? आमचे किन्नर आखाड्याची माणसं म्हणजे तृतीयपंथी आहेत, 7-8 जण आहेत। कधीपासून तुम्ही सगळी वारी करता, काय अनुभव येतो वारीचा? आमचं आता दुसरं वर्ष चालू आहे। देहूपासून आम्ही पंढरपूरपर्यंत चालत जातो। खूप छान अनुभव आहेत। पहिल्यांदा तर पहिलं वर्ष होतं त्यावेळी दिंडी क्रमांक 6 आम्हाला हाकलून दिलं होतं, आमचं ते यायचं नाही म्हणून। पण दिंडी क्रमांक 13 संत रोहिदास महाराजांची दिंडी आहे, रथाच्या पुढे 13 नंबर, त्यांनी आम्हाला स्वतःहून बोलवलं या माऊली म्हणून आमच्यामध्ये, आणि तेव्हापासून आम्ही त्यांच्यामध्ये चालत आहे। किती लोक चालतात सगळे? त्यांच्या दिंडीमध्ये जवळपास 200-250 माणसं आहेत। नाही नाही, तुमचे किती? सगळे किन्नर नाही, 8 जण आहेत। काय वाटतं वारीत? आनंद वाटतो वारीत। आता आपण दुसरीकडे गेलं की एवढा आनंद वाटत नाही। दुसरीकडे पैशांनी बोलवतात, आता आम्ही तृतीयपंथी असल्यामुळे पैशांनी बोलवतात, पण इथं पैसा नाही काय नाही, सगळे समान मानतात इथं। की दुसरीकडे गेलं की श्रीमंत आहे तो गरीब आहे, ती ह्याला जवळ येऊ देऊ नका, त्याला जवळ येऊ देऊ नका, असं असतं। पण इथे लहान थोर हे सगळे एकच आहे तिथं। पण तुम्ही वारीत आलो, सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला? दृष्टिकोन जरा वेगळा बदलला त्यांचा। त्यांना वाटतं हे कसे चालतात, तृतीयपंथी कसे चालतात इथं। पण असं आम्हाला वाटत नाही की हे आता कसे बघतात, आम्ही फक्त पांडुरंगाचे चिंतन करतो चालतो। पहिल्यांदा पाहतात की हा बा आम्ही चालवलो की एकमेकाला डिवचतात, बघा म्हणून त्यांच्याकडं। पण चांगलं वाटतं, हा बा कोणतं अट्रॅक्शन आमच्याकडे बघतात, हा बा आमच्याकडे होऊन माऊली म्हणून पाया पडायला येतात। खूप छान वाटतं। पण बघनात का, पण त्यांच्या मनात भावना वेगळी हे होती। आपण पाहिलं ते तृतीयपंथी जे आहेत ते सर्व आता वाऱ्यांमध्ये सहभागी झालेले आहेत आणि तेही वारीचा आनंद घेतात। कॅमेरामन आदर्श खटकेसह सागरावाड, साम टीव्ही, बालवडी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।